चला तर मित्रांनो, भाषा विषयाचे अध्यापनशास्त्र पाठ्यक्रम F5चे पुढचे प्रश्न आपण आज बघणार आहोत. तर प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला मी आधी सांगते. तर यामध्ये काय आहे, मुख्य म्हणजे काय आहे, श्रवण, लेखन, वाचन या ज्या गोष्टी आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे श्रवण कौशल्याचे महत्त्व स्पष्ट करा, श्रवणातील दोष, परत त्याच्यात पाळवायचे शिष्टाचार कोणते कोणते आहे हे सगळे यामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे त्याचा आपण बघूया, श्रवण कौशल्याचा विकासाचे पैलू. लक्षपूर्वक ऐकणे, संदर्भ लक्षात घेऊन श्रवण करणे, ध्वनींचे विश्लेषण करणे, शब्दसमूहाचा अर्थ लावणे, मुख्य मुद्दे ग्रहण होणे, वाच्यार्थ, लक्षार्थ व ध्वन्यर्थ समजणे, भाषा व शैली लक्षात घेऊन अर्थ समजणे, भाषेतील चुका लक्षात येणे, योग्य प्रतिसाद देणे. या ज्या गोष्टी आहे ह्या आपण श्रवण कौशल्याचे विकासाचे पैलू आहे. मग लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे काय, कोणतीही घटना, कोणताही प्रसंग, भाषण ऐकताना ते लक्षपूर्वक ऐकायला हवे. तसेच बोलणाऱ्याच्या भावभावना ध्यानात घेऊन ऐकायला हवे. दुसरं म्हणजे काय, हेतू, स्थळ, काळ, बोलणारा व्यक्ती कोणत्या भावाने बोलतो त्याचा संदर्भ लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरं म्हणजे काय, श्रवण करणाऱ्या व्यक्तीला ध्वनीचे विश्लेषण करता आले पाहिजे. म्हणजे त्याचा जो बोलणारा व्यक्ती आहे त्याचा आवाज चढ उतार आहे, त्याच्या आवाजात भिन्नता आहे, तो कोणत्या एखाद्या दुःखातून जात असेल तो त्याचा आवाज कमी जास्त होत असतो, त्याला जास्त आनंद होत असेल तर त्याचा आवाज जास्त असतो, म्हणजे एक्सायटेड मूडमध्ये असतो. हे सगळं विश्लेषण त्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळे जे आहे हे विकासाचे पैलू आहेत. तर पुढे आहे श्रवणासंबंधी पाळावयाचे शिष्टाचार. मग शिष्टाचार म्हणजे नेमकं काय, की सामाजिक जीवनात आपण बोलण्या चालण्यासंबंधी शिष्टाचार पाळत असतो. तसेच श्रवण करतानाही काही शिष्टाचार पाळायचे असतात. शिष्टाचार म्हणजे श्रवण करताना आचरण्याची पथ्य किंवा श्रवणासंबंधीचे ते अलिखित नियमच असतात. फॉर एक्झाम्पल, वर्गामध्ये ऐकताना मुलांनी ताठ बसावे, तसेच लक्षपूर्वक ऐकावे. बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. बोलणारी व्यक्ती आपल्याला न पटणारे विचार बोलत असेल तरीही ते ऐकण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. बोलणाऱ्या व्यक्तीकडे पाहून श्रवण केले पाहिजे. ऐकणाऱ्या व्यक्तीच्या हावभावातून बोलणाऱ्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव निर्माण झाला पाहिजे. म्हणजे असं नाही की समोरचा बोलतोय ना आपल्या लक्षात नाही आहे, असं काही करता कामा नये. ऐकणाऱ्याने बोलणाऱ्याच्या व्यक्तीला योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. श्रोत्यांनी प्रसंगानुरूप, विषयानुरूप चेहऱ्यावर हावभाव व्यक्त करावेत. भाषणातील योग्य त्या मुद्द्यांची नोंद कागदावर करून घ्यावी. भाषण संपल्यानंतर आपल्या शंकांचे निराकरण करावे. या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकणाऱ्याने ऐकायला हव्या. बोलणाऱ्या व्यक्तीकडे पाहून श्रवण केले पाहिजे. म्हणजे आपल्यातून आपण त्याचा सन्मान ठेवतोय, आदर ठेवतोय हे त्यामधून सिद्ध झाले पाहिजे. शिक्षकांच्या किंवा मग वक्त्याच्या बोलण्याला योग्य प्रतिसाद द्यावा, जेणेकरून तुमचे ऐकणे एकाग्रतेने होत असे किंवा आहे असे त्यांना समजायला हवे. बोलणाऱ्या व्यक्तीला मध्येच अडवून आपण बोलू नये. या ज्या गोष्टी आहे या आपण लक्षात घ्यायला पाहिजे. थोडक्यात, बोलणाऱ्या व्यक्तीला आदरपूर्वक वागवावे, त्याचा अनादर करू नये. बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे संपण्यापूर्वी श्रवण करणाऱ्या व्यक्तीने तेथून निघून जायचं नाही. हे जे आहे हे काय आहे, शिष्टाचार आहे. तर पुढे आहे श्रवण कौशल्याची उद्दिष्टे. मग उद्दिष्टेमध्ये काय सांगायला पाहिजे, अवधानपूर्वक शांतपणे ऐकण्याची सवय लावायला हवी. बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे. त्यातील मनाच्या भावना ज्या आहे, हेतू, विचार जे आहे ते जाणून घेण्याची सवय करावी. मुख्य विचार, महत्त्वाचे मुद्दे, गौण मुद्दे ऐकताना, ओळखताना त्याची ओळख व्हायला हवी. त्याची सवय त्यांची लावून घ्यायला हवी. भाषणातील विचारांचे वर्गीकरण आणि विश्लेषण करता यायला हवे. मनाची प्रसन्नता वाढवण्यासाठी लय, नाद, माधुर्य, सुंदरता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या श्रवणातून अनुभवायला हव्या. थोडक्यात म्हणजे हेच की बोलणाऱ्या व्यक्तीचा आदर करणे, अनादर करू नये, त्याचं बोलणं व्यवस्था ऐकून घेणे, मध्येच त्याला विरोध करू नये. ह्या ज्या गोष्टी आहे सगळ्या काय आहे, श्रवण कौशल्याची उद्दिष्टे आहे, शिष्टाचार आहे. या सगळ्या आपण हे पॉईंट त्यामध्ये लिहू शकतो. तर पुढे त्याचे 2 पातळी आहे श्रवण दोषाच्या. पहिली शारीरिक पातळी आणि दुसरी मानसिक. त्यामध्ये कर्णेंद्रियात जन्मजात दोष असलेले, अपघाताने निर्माण झालेले दोष आणि अश्रवण, अधुरश्रवण, अपश्रवण ह्या जे आहे हे त्यांनी डिवाइड केले आहे. मग शारीरिक पातळीवरील दोषमध्ये काय असतं की इंद्रियात जन्मजातापासून काहीतरी दोष अडथळून येतात, यामुळे ऐकायला येत नाही. कधी कधी ॲक्सिडेंटमुळे झाल्यामुळे पण ह्या ज्या अपघातामुळे काही दोष निर्माण होतात ते आहे अपघाताने झालेले शारीरिक दोष. ठीक आहे. मग मानसिक पातळी काय, अश्रवण, अधुरश्रवण, अपश्रवण. अश्रवण म्हणजे काय, अर्थहीन ऐकणे किंवा मग एखाद्या ध्वनी कानावर पडून व्यक्ती तंत्रित असल्यामुळे त्याचा अर्थ बोध होत नाही. सुरुवातीला काय होतं की पहिल्या दुसरीचे मुलं जे असतात त्यांच्यामध्ये ही जी अश्रवणची जी स्थिती आहे ती जास्त प्रमाणात दिसून येते. अधुरश्रवण म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण सांगतोय आणि ती अर्धवट घेऊन पळणे, त्याला काय म्हणायचं, अधुरश्रवण. म्हणजे मी याला सांगितलंय की मी गाणी गातोय, तो दुसऱ्याला जाऊन सांगेल की मी घरी जातोय, अशा प्रकारे जे काय आहे ते अपश्रवण आहे, अर्धश्रवण आहे. या ज्या गोष्टी आहे ह्या मानसिक पातळीवरची दोष आहे. मग यामध्ये काय सांगितलं आहे की श्रवण दोष नाहीसे करण्याचे उपाय.
मग वर्गात मुलांना शांतपणे लक्ष देऊन ऐकण्याची सवय लावावी हे आपण आधीही बघितलं. प्रत्येक याच्यामध्ये शिष्टाचार असो, उद्दिष्ट असो किंवा मग श्रवण दोष असो, या सगळ्यामध्ये सारखेच पॉईंट आहे. अपश्रवणातील दोष नाहीसे करण्यासाठी भ्रमणध्वनी किंवा सीडीचा वापर करून अचूक शब्दोच्चार मुलांना ऐकवावेत. वर्गातील वातावरण शांत आनंददायक ठेवावे, ज्यामुळे मुले अर्धवट ऐकणार नाहीत. शिक्षकांनी फार वेगाने कथन किंवा विवेचन करणे, कंटाळवाणे वृक्ष बोलणे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजे. तर हे जे काय आहे, हे सगळे जे मुद्दे आहे, श्रवण कौशल्याची उद्दिष्टे, मानसिक पातळीवरील श्रवण दोष, त्याच्यासाठी नाहीसे करण्यासाठी जे उपाय, श्रवण कौशल्याच्या विकासाचे पैलू, श्रवणसंबंधी पाळावयाचे शिष्टाचार, या सगळ्या गोष्टीमध्ये जवळपास सारखेच मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. ते फक्त तुम्ही विश्लेषण करून लिहायचे आहे. शिष्टाचार म्हणजे आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे, ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. उद्दिष्ट म्हणजे काय आहे की जो समोरचा जो व्यक्ती बोलतोय त्याच्या बोलण्याचं उद्दिष्ट काय आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. श्रवण दोष म्हणजे काय, अपश्रवण, अधुरश्रवण आणि अश्रवण या ज्या गोष्टी आहे आणि ते नाहीसे करण्यासाठी काय उपाय आहे हे आहे. तर पुढचा मुद्दा आहे भाषण क्षमतेचे मूल्यमापन. ठीक आहे, मग यावर पण गोष्ट विचारलं जाऊ शकतो. भाषण क्षमतेचे मूल्यमापन तुम्ही कशा प्रकारे करशाल, मग त्यामध्ये वाचनाची उद्दिष्ट आहे, लेखनाची उद्दिष्ट आहे, हे आपण पुढे बघणार आहोत. तर मग शालेय वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमता विकसित झाल्या आहेत याची शिक्षकांनी नोंद ठेवली पाहिजे. भाषण क्षमतेचे मूल्यमापन प्रासंगिक नोंदी ठेवून तसेच पडताळा सूचीद्वारे करणे शक्य आहे. पडताळा सूचीत शुद्ध विचार करता येणे, स्पष्टपणे बोलता येणे, आवाजात योग्य चढ उतार करणे, बोलण्यात गती योग्य ठेवणे, भाषणातील शिष्टाचार पाळावा, अशा ज्या गोष्टी आहे या पडताळा सूचीमध्ये आपण आधीही बघितलेलं आहे. तर त्यामध्ये काय आहे की वाचन व लेखन कौशल्य. मग वाचन व लेखन कौशल्य हे काय आहे, कोणतेही ज्ञान भांडार, माहिती समजून घेण्याचे प्रभावी साधन म्हणजे वाचन होय. व्यक्तीच्या शैक्षणिक विकासातील वाचन, लेखन व गणन करणे ही कौशल्य मूलभूत क्षमता महत्त्वाच्या आहेत. प्राथमिक शिक्षणात या 3 क्षमतांचा पाया पक्का झाल्याशिवाय व्यक्तीच्या शिक्षणाची इमारत तयार होत नाही. वाचनातून जशी ज्ञानप्राप्ती होते तशी आनंदप्राप्तीही होते. वाचन करीत असताना त्यातील आशय कळणे व आकलन होणे आवश्यक आहे. वाचन प्रक्रियेतील पुढील गोष्टींचा काही समावेश होत असतो. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे लिहिलेला किंवा छापलेला मजकूर जो आहे तो डोळ्यांनी काळजीपूर्वक पाहणे, वर्गात तो शब्द शिक्षकांनी उच्चारणे व विद्यार्थ्यांनी तो उच्चार लक्षात घेणे, विद्यार्थ्यांनी तोंडावाटे त्याचा उच्चार करणे, उच्चाराचा सराव करून दृढीकरण करणे. ठीक आहे, हे जे आहे ते काय आहे, वाचन व लेखन कौशल्य आहे. मग वाचनाची काही उद्दिष्ट दिलेली आहे पुढे त्यांनी. तर त्यातली पहिली उद्दिष्ट आहे लिहिलेला शब्द ओळखून त्याचा योग्य उच्चार करणे व आकलन करणे. वाचनातून विविध विषयांतील ज्ञान प्राप्त होते, बहुश्रुतता प्राप्त होते, वाचनातून आनंद प्राप्ती होते, मानवी मन सुसंस्कारित होते, वाचनामुळे विचारांची संग्रहकता प्राप्त होते, विद्यार्थ्यांना शब्दांचा स्पष्ट उच्चार करता येतो, वाचतानाच योग्य चढ उतार करून वाचायला हवा, अर्थग्रहण करून वाचायला हवा, विरामचिन्हे ध्यानात घेऊन वाचणे, अस्खलितपणे वाचन करणे, मनोगत वाचन करणे, वाचनाची अभिरुची निर्माण करणे, वाचनातून आकलन शक्तीचा विकास साधणे, वाचनाची अभिवृद्धी विकसित होणे. ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ते काय आहे, वाचनाची उद्दिष्ट आहे. म्हणजे वाचन कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे, झालं गेलं पाहिजे आपल्याकडून. ठीक आहे, तर वाचनाची पूर्वतयारी त्यामध्ये काय दिलेलं आहे की बौद्धिक पातळी, भावनिक आणि शारीरिक पातळी, ह्या ज्या 3 पातळ्या आहे ह्या मुख्यपणे वाचनाच्या पूर्वतयारी आहे. मग वाचन म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे, तरीही मुळाक्षरे शिकणे, ती वाचता व लिहिता येणे हे आवश्यक आहे. ही जी वाचनाची पहिली पायरी म्हणजे काय आहे की मुळाक्षरे वाचणे ही वाचनाची पहिली पायरी आहे. मग त्यामध्ये काय, बौद्धिक पातळी, भावनिक पातळी आणि शारीरिक पातळी. मग त्यामध्ये त्यांनी किती 3 वाचनाचे काही प्रकार त्यांनी खाली प्रकारे दिलेले आहे. तर त्यामधलं पहिलं आहे ते म्हणजे प्रकट वाचन. अक्षररूप अशा ध्वनींचे स्पष्ट व मोठ्या आवाजात केलेले इतरांना कळेल असे लक्ष देऊन उच्चारणे म्हणजे प्रकट वाचन. म्हणजे आपल्याला शाळेत शिक्षक वाचायला लावतात बघा, म्हणजे एक पॅरेग्राफ ह्या मुलाला, दुसरा पॅरेग्राफ दुसऱ्या मुलाला वाचायला लावतात, ते म्हणजे काय, प्रकट वाचन. म्हणजे आपणही वाचलेलं आपल्यालाही कळेल आणि समोरच्यालाही कळेल किंवा वर्गात जेवढ्या आसपासचे लोक आहेत त्याला सगळ्यांना कळेल असं म्हणजे मोठ्याने वाचणं म्हणजे काय, प्रकट वाचन होईल. मग त्यामध्ये काय असतं की उच्चार स्पष्ट व मोठ्याने करायला हवा, भावना व विचार यांचे प्रकटीकरण करणे म्हणजे प्रकट वाचन होय. प्रकट वाचनात प्रत्यक्ष डोळ्यांनी अक्षरे, शब्द, वाक्य पाहणे असतात. बुद्धीच्या म्हणजेच मेंदूच्या सहाय्याने त्याचा अर्थ लावणे, नंतर वागेंद्रियांच्या मदतीने त्याचा उच्चार करणे, या सर्व बाबींचा योग्य मेळ साधले की अचूक प्रकट वाचन घडते. प्रकट वाचनाचे मुख्य वाचन असेही म्हणतात.
प्रकट वाचनाला काय म्हणतात? मुख वाचन असेही म्हणतात. मग त्यातली काही कौशल्यांचा विकास झाला पाहिजे. त्यातील पहिला आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांनी वर्णाचा शुद्ध व स्पष्ट उच्चार करणे. दुसरं आहे जोडाक्षरे, व्यंजने, संयुक्त स्वर यांचा योग्य व अचूक उच्चार करता यावा. त्यामध्ये तिसरं आहे मुलांनी वाक्याचे वाचन करणे. वाचणाऱ्याने आशयानुरूप आवाजात चढ उतार करणे. वाचताना विशिष्ट स्वर, शब्द यांचा उच्चारावर आधार घेणे. वाचताना विरामचिन्हे लक्षात घेऊन वाचणे. वाचन ओघवतेपणाने अगदी सहज बोलण्यासारखे करणे. आशयातील भावना विचारांच्याशी समरस होऊन वाचन करणे. अर्थग्रहण करून वाचन करता येणे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे वाचन कौशल्याची काही पाळावायची तो विकास आपल्यामध्ये मुलांमध्ये झाला पाहिजे. पुढचं आहे मूक वाचन किंवा प्रकट वाचन दोष. मग त्यातील दोष काय काय असतात ते बघायचे. मूक वाचन करताना काही शब्दांचे उच्चार विद्यार्थ्यांना करता येत नाहीत. वाङ्मय, सत्प्रवृत्त, अहर्ता यांसारख्या शब्दांचे उच्चार चुकतात. अशा शब्दांची नोंद करून त्यांना ते शब्द सांगावेत. शब्दांचे शुद्ध उच्चारही करून दाखवावेत. काही मुले अडखळत वाचत असतात, हेल काढून वाचत असतात किंवा काही दम टाकून वाचत असतात. विद्यार्थी काही वेळा कठीण शब्द टाळून मुख वाचन करत असतात, म्हणजे ते शब्द स्किप करतात आणि पुढचा शब्द वाचतात. कधी आपल्या मनाचे शब्द त्यात घुसडून वाचन करत असतात. विद्यार्थी पुष्कळ वेळा शब्दावर बोट ठेवून वाचन करतात. अगदी सुरुवातीस वाचन करताना तसे बोट ठेवावयास हरकत नाही, मात्र पुढे जाऊन ही सवय राहता कामा नये. काही विद्यार्थ्यांना सलगपणे वाचन करता येत नाही. ओळीतील शेवटचा शब्द आणि नवीन ओळीतील पहिला शब्द वाचताना त्यांचे अंतर राहते. सलग भावपूर्ण वाचन विद्यार्थ्यांना करता येत नाही. मूक वाचनातही योग्य गती विद्यार्थ्यांना गाठता येत नाही. काही जण भरभर वाचतात तर काही एकदम संथपणे वाचतात. या सर्व उणिवांतून विद्यार्थी दूर झाले पाहिजे, हा शिक्षकांनी प्रयत्न करायला हवा. मग त्याचं काय आहे की उत्तम वाचनाची वैशिष्ट्य काय काय आहे बघा. मग विद्यार्थ्याला वाचलेले समजणे, वाचलेला भाग लक्षात राहणे, वाचलेला मजकूर आशय दुसऱ्याला सांगता येणे, वाचताना सलग किंवा गतीने वाचणे, वाचताना कोणताही ताण न घेणे. ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहे या वाचनाची वैशिष्ट्य आहे. तर पुढे आहे मूक वाचन म्हणजे मनोगत वाचन. मूक वाचन म्हणजे काय की मनातली मनात वाचणे. ठीक आहे, मुद्रित किंवा लिखित मजकूर डोळ्यांनी पाहून मेंदूच्या मदतीने अर्थग्रहण करण्याची प्रक्रिया म्हणजे मूक वाचन. यामध्ये काय होतं की अवधानाचे केंद्रीकरण करावे लागते, मनाची एकाग्रता यात आवश्यकता असते. मूक वाचन शांतपणे स्वस्थपणे करावे लागते. मनोगत वाचताना उच्च दर्जाची आकलन क्षमता आवश्यक असते. ठीक आहे, मनोगत वाचताना उतार्यातील भाव व विचार मानसिक पातळीवर जाणून घ्यावे लागतात. ठीक आहे, मग त्याचे हेतू व उद्दिष्ट काय आहे. अवधानपूर्वक वाचनाची सवय विकसित करणे, एकाग्रतेने वाचण्याची सवय लावणे, मनोगत वाचनाची गती वाढवणे, वाचलेला उतार्यातील विचार भावना समजून घेणे, मनोगत वाचनातून आनंद मिळणे, ज्ञानप्राप्ती करणे, वाचनाच्या माध्यमातून शब्दसंपत्ती वाढवणे. ठीक आहे, तर त्याचं पुढे आहे गती वाचन किंवा शीघ्र वाचन. ह्या ज्या आहे ह्या वाचनाच्या पद्धती आहे त्यातली पहिली आपण बघितली प्रकट वाचन, मूक वाचन आणि तिसरं आहे गती वाचन किंवा शीघ्र वाचन. तर गती वाचन याचा अर्थ कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शब्द किंवा वाक्य जाणून घेणे. म्हणजे आपण एखादा पेपरला जायच्या आधी पटापट जे वाचत असतो त्याला गती वाचन म्हणतात. ठीक आहे, या कौशल्यामुळं कमीत कमी वेळ वाया जात असतो. ठीक आहे, या ज्या पद्धती आहे त्या वाचनाच्या पद्धती आहे. मग पुढे आहे आणि पुढचा जो महत्त्वाचा क्वेश्चन जो आहे तो लेखनाचे महत्त्व स्पष्ट करा, उद्दिष्टे सांगा किंवा मग अनुलेखन, श्रुतलेखन, गतिलेखन हे जे आहे त्यांचा समावेश करा. हे ज्या गोष्टी आहे हे क्वेश्चन यावर लेखनाच्या महत्त्वावर विचारलं जाऊ शकतो. तर त्यामध्ये काय असतं की आपल्या मनातील विचार, भावना, मते मानून माणूस दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी तो संवाद करतो. ठीक आहे, भाषण संभाषणातून माणसाला आनंद मिळत असतो, त्यापेक्षाही अधिक आनंद त्याला लेखनातून मिळत असतो. हा आनंद दीर्घ काळापर्यंत तो लेखनाच्या माध्यमातून दुसऱ्यांना देऊ शकतो. लेखन ही माणसाची अभिव्यक्ती आहे, नवनिर्मिती आहे, सर्जनशीलता आहे. लेखन हे आत्मविष्काराचे साधन आहे. ठीक आहे, मग लेखनाची उद्दिष्टे काय काय आहे. भाषेतील वर्णमाला, उच्चार पद्धती व देवनागरी लिपीचा परिचय होतो. शब्दसंग्रहात वाढ होते. परिचित शब्द लिहिण्याची क्षमता निर्माण होते. आकलन शक्ती वाढते. सुवाच्य व वळणदार अक्षरात लिहिणे, विरामचिन्हाचा योग्य वापर करून लिहिणे. वरच्या वर्गात लेखकाची काही उद्दिष्टे असतात. म्हणजे ही जी आहे ती लहान मुलांची होती. आता खालच्या वर्गात
वर्गात म्हणजे वरच्या वर्गातली बघूया. विविध साहित्य प्रकारांचा परिचय होणे, अनुलेखन, सुखलेखन, श्रुतलेखन, स्तंभलेखन ही कौशल्य विकसित करणे, निर्दोष लेखन करण्याचा सराव करणे, स्वतंत्र अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे, विचार प्रवर्तक लेखन करणे, उतार्यांची भाषणांतर करणे, संवाद, नाट्यकथा, गोष्ट लिहिणे, स्वैरानुवाद करणे. ठीक आहे. याशिवाय काय काय गोष्टी असतात अजून, तर्कशुद्ध, परिणामकारक व शुद्ध भाषेत आपले विचार, अनुभव लिहिणे, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लेखनाचा वापर करणे. ठीक आहे. आपले विचार, भावना व कल्पना यांची अभिव्यक्ती लेखनातून करणे, स्वतंत्र लेखन करण्याची लेखन क्षमता विकसित होणे, ही सर्व जी उद्दिष्टे आहे डोळ्यांसमोर ठेवून त्या विशिष्ट वयात ती कशी साध्य करता येतील हे शिक्षकांनी पाहिले पाहिजे. मग सुलेखनाची वैशिष्ट्ये. सुलेखन याचा अर्थ आहे चांगले लेखन. चांगले लेखन म्हणजे सुवाच्य, प्रमाणबद्ध, वळणदार, आकर्षक लेखन होय. चांगले लेखन म्हणजे सुवाच्य, प्रमाणबद्ध, वळणदार, आकर्षक लेखन होय. मग सुलेखनासाठी लेखकाला लेखनाचा सराव देऊन वेगळे प्रयत्न करावे लागतात. सुलेखनात अनेक गोष्टींचा समावेश होतो. अक्षर सरळ रेषेत असावे, त्यावर शिरोलेखा आवश्यक असावेत. शिरोलेखा म्हणजे काय? टोप्या देणे. आपण म्हणतो ना, मी अक्षरावर टोप्या देत नाही, त्या ज्या आहेत त्या टोप्या ज्या म्हणजे आहे शिरोलेखा होय. ठीक आहे. लेखन करताना शब्दातील 2 ओळींतील अंतर सारखे असावे. लेखनात खाडाखोड नसावी, ते प्रमाणबद्ध असावे. अक्षर गिचमीड नसावे. अक्षरांची उंची सर्वत्र सारखी असावी. लिहिताना विरामचिन्हांचा जरूर तेथे वापर करावा. सुलेखनात उत्तम हस्ताक्षराबरोबर शुद्ध लेखनाचाही समावेश होत असतो. ठीक आहे. शुद्ध लेखन याचा अर्थ व्याकरणाच्या नियमास अनुसरून केलेले लेखन होय. लेखन साधारणपणे उच्चारानुसार असते. उच्चार शुद्ध असेल तर त्यानुसार लेखन केले गेलेले पाहिजे. तर खाली लिहिले आहे अनुलेखन, श्रुतलेखन, गतिलेखन. अनुलेखन म्हणजे काय? अनुलेखन हा लेखनातील बाळबोध प्रकार होय. पुस्तकातील छापील मजकूर किंवा शिक्षकांनी फलकावर लिहिलेला मजकूर जसाची तसा बघून लिहिणे म्हणजे अनुलेखन होय. मग त्यामध्ये काय काय गोष्टी असतात? अनुलेखनामुळे अक्षराच्या आकाराची कल्पना येते, शुद्ध लिहिण्याची सवय लागते, वळणदार अक्षर काढता येते. ठीक आहे. पुढे आहे श्रुतलेखन. वाचन आणि लेखनाच्या थोड्याफार सरावानंतर श्रुतलेखन दिले जाते. अनुलेखनापेक्षा श्रुतलेखन हे वरच्या पायरीवरचे असते. ठीक आहे. श्रुतलेखन म्हणजे ऐकलेले लिहिणे होय. पुढे आहे गतिलेखन. कमीत कमी वेळात सुस्पष्ट, शुद्ध व वळणदार लेखन करणे म्हणजे गतिलेखन होय. जलद गतीने पण व्यवस्थित व शुद्ध लिहिता येणे हे एक लेखन कौशल्य आहे. पुष्कळ विद्यार्थी पुरेशा गतीने लेखन करू शकत नाही. त्यांची लेखन गती जी असते ती खूप कमी असते. परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येत असताना सुद्धा मंद गतीमुळे, लेखन गतीमुळे ते प्रश्न ते लिहू शकत नाही. मग लेखनाचे प्रकार आहे पुढे. अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद लेखन, निबंध लेखन, सारांश लेखन, कल्पना विस्तार लेखन, पत्र लेखन, अर्ज लेखन, निमंत्रण पत्र लेखन, संवाद लेखन, अहवाल व दैनंदिन लेखन, कथा, कविता व कादंबरी लेखन. यातील काही लेखन प्रकारांचा आपण थोडक्यात विचार करूया. मग अक्षर व वाक्य लेखन म्हणजे काय? लिहिण्याचा आरंभ अक्षर लेखनापासून होतो. पाटीवर किंवा कागदावर अक्षर गिरवून लेखनाची सुरुवात केली जाते. ठीक आहे. मग परिच्छेद लेखनमध्ये काय असतं? एखाद्या सलग लेखनाचा छोटासा भाग म्हणजे परिच्छेद होय. निबंध लेखनात काय असतं? निबंधात विचारांनी सुसंगत व पद्धतशीरपणे मांडणी केलेली असते. आपली जी विचार असतात ती त्यांची मांडणी वर्णनात्मक, कथात्मक, कल्पनाप्रधान, आत्मवृत्त, विवेचनात्मक इत्यादी प्रकारामध्ये ते आपण लिहित असतो. पुढे जे आहे ते आहे पत्रलेखन आणि सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे काय? की एखादा पूर्ण 30 ते 40 ओळीचा जो पॅराग्राफ आहे त्याचा छोटासा म्हणजे 2 ते 3 ओळीत तो पॅराग्राफ आपण आपल्या भाषेत लिहिणे म्हणजे सारांश लेखन. पत्रलेखन म्हणजे काय? की अध्ययनात उपयोजित लेखन प्रकारांचे महत्त्व असते. हे 5वी ते 10वी पर्यंत पत्रलेखनाचा निमंत्रणपत्र, विनंतीपत्र, तक्रारपत्र इत्यादी प्रकारांचा पत्रांचा प्रकार आहे तो त्यांचा समावेश केलेला असतो. मग लेखनामध्ये काय काय दोष असतात व त्यावर उपाय काय काय? अक्षरांचा आकार सारखा व समान न काढणे, अक्षरांवर रेषा न देता लिहिणे, 2 अक्षरांत 2 शब्दात समान अंतर न राखणे, 2 ओळींत समान अंतर नसणे, परिच्छेद न पाडता लिहिणे, अनुलेखनात शब्द गाळणे इत्यादी ज्या गोष्टी आहेत ते लेखन दोष आहे ते कमी करण्यासाठी आपण पाळायला हवे. तर ठीक आहे. पुढचं जे आहे लेखनातील चुका दूर करण्यासाठीचा उपयोजन. हा जो प्रश्न आहे तो सगळ्यात जास्त विचारला जाऊ शकतो. लेखनातील चुका दूर करण्यासाठी तुम्ही काय उपयोजन करू शकता? तर ठीक आहे. विद्यार्थ्यांचे लेखन दोष दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना करणे शक्य आहे. प्रथम, शिक्षकाने
शिक्षकांचे लेखन व उच्चारण शुद्ध असले पाहिजे, कारण विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करत असतात. सर्वात अगोदर विद्यार्थी लेखन करताना कोठे चुकतात हे शिक्षकांनी शोधायला हवे. विविध प्रकारच्या चुका होण्याची कारणे शोधावी व त्यानंतर लेखन सुधारण्याची उपाययोजना करावी. विद्यार्थ्यांना शुद्ध लेखनाचे नियम समजावून दिले पाहिजे. श्रुत लेखनासाठी पाठ्यपुस्तकातील तसेच बाहेरचे उतारे द्यावेत. शुद्ध लेखनातील चुकांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दैनंदिन कसोटी देऊन कारणांचा शोध घ्यावा. वर्गात शुद्ध शब्दांचे तक्ते लावावेत. विद्यार्थ्यांना अनुलेखन व श्रुतलेखन याचा नियमित सराव द्यावा. भाषिक खेळातून लेखन विकास करावा. दिलेल्या शब्दापासून नवीन शब्द तयार करा. उदाहरणार्थ पावन, 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 वन, पाव, खिंड, पान इत्यादी 5 अंकी शब्दापासून 2-2 अंकी आपण 5 शब्द तयार केले आहेत. ठीक आहे. असे बरेच शब्द शोधा व विद्यार्थ्यांना ते द्या. ठीक आहे. सुवाच्य लेखन, अनुलेखन, शुद्ध लेखन, गतिलेखन, निबंध लेखन अशा विविध स्पर्धा स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित कराव्या. वरील उपाययोजनेबरोबर कृतीयुक्त कार्यक्रम हाती घेतले जावेत. ठीक आहे. मग सुलेखनवहीचा अक्षरे कोरलेल्या पाट्या किंवा मुळाक्षरे यांचा उत्तम उपयोग करणे. मुळाक्षरे अत्यंत काळजीपूर्वक शिकवून त्याचा भरपूर सराव करून घेणे. उत्तम हस्ताक्षराचे नमुने काचफलकावर लावणे. उत्तम सुंदर वळणदार सुवाच्य हस्ताक्षरातील बारकावे मुलांना समजून सांगणे. मराठीच्या तासिकेला पहिली 10 मिनिटे किंवा शेवटची 10 मिनिटे लेखनासाठी देणे. जसे की ऱ्हस्व दीर्घ यांचा सराव, जोडाक्षरांचा सराव विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी करून घ्यावा. शिक्षकांनी दररोज वर्गात अनुलेखन देणे. घरच्या अभ्यास यामध्ये 5 ओळी शुद्ध लेखन लिहिणे. विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढवणे. विरामचिन्हांचा सराव देणे. अनुलेखनातून श्रुतलेखन व त्यानंतर शीघ्र लेखनाकडे नेणे. वासंतिक छंद वर्गामध्ये हस्ताक्षर छंदाचा समावेश करणे. ठीक आहे. मग लेखनाचे मूल्यमापन हा इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जाऊ शकता की लेखनाचे तुम्ही कशा प्रकारे मूल्यमापन करू शकतात. मग लेखनाचे मूल्यमापन करावयाचे म्हणजे विद्यार्थ्याची आकलन क्षमता, शब्दसंपत्ती, विचार व्यक्त करण्याची क्षमता, योग्य शब्दांचा भाषेचा उपयोग, साहित्य प्रकारांचा परिचय या सर्वांचे मूल्यमापन होणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर, व्याकरण, शुद्ध लेखन, विरामचिन्हांचा वापर या गोष्टींचा जो विचार करणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी आशयपूर्ण लेखन करण्याचे कौशल्य कितपत मिळवले आहे. लेखनाची भाषा योग्य व परिणामकारक आहे का. लेखनशैली सहज आहे का. लेखनात शुद्धता कितपत आहे. लेखन शुद्ध लेखनाच्या नियमानुसार आहे का. हस्ताक्षर सुवाच्य आहे का. चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा यातील प्रश्नपत्रिकेत थोडक्यात उत्तरे लिहा. संदर्भासह स्पष्टीकरण, सारांश लेखन, पत्रलेखन, निबंध लेखन इत्यादी प्रश्नांचा समावेश करून त्यांच्या तपासणीतून लेखनाचे मूल्यमापन केले जाते. ठीक आहे. मग समारोप काय सांगितलं आहे त्यांनी. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अभिव्यक्ती कौशल्य म्हणजे एका खंडात अखंड साखळीमधील एकत्रित गुंफलेले दुवे आहेत. यातील प्रत्येक घटना दुवा स्वतंत्र असतो तसा दुसऱ्यांशी निगडीत असतो. उत्तम किंवा चांगले बोलण्यासाठी चांगले ऐकले पाहिजे. चांगले वाचता येण्यासाठी चांगले बोलता येणे गरजेचे आहे. उत्तम लिहिता येण्यासाठी उत्तम वाचलं जायला हवं. आत्मप्रकटीकरणाच्या धडपडीतून भाषेचा जन्म झालेला आहे. त्यामुळे माणसाला व्यक्त व्हायला आवडते. व्यक्त होणे हा माणसाचा स्थायी भाव आहे. या दृष्टीने या सर्व कौशल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग पुढे त्यांनी दीर्घोत्तरी, लघुत्तरी, वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहे. ते प्रश्न मी तुम्हाला आधीच वाचून दाखवले आणि त्याचे आन्सर सांगितले. असे 4-4, 5-5 करून जे काय आहे प्रश्न आपण बघत आहोत. मग श्रवण कौशल्याचे महत्त्व स्पष्ट करा व त्याची उद्दिष्टे लिहा. भाषा अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल. श्रवणातील दोष स्पष्ट करून ते कसे दूर कराल. श्रवण कौशल्यात कोणते शिष्टाचार पाळावयास तुम्ही विद्यार्थ्यांना सांगाल. भाषा प्रयोगशाळा याची माहिती लिहा. चांगल्या वाचनाचे निकष सांगा. लेखनाचे मूल्यमापन स्पष्ट करा. अनुलेखन व श्रुतलेखन यातील फरक स्पष्ट करा. लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकाचा उपयोग कसा करशाल. भाषा अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी तुम्ही कोणते कोणते उपयोग राबवशाल. वाचनाचे विविध प्रकार कोणते. श्रवणातील दोष स्पष्ट करा व ते दूर कसे कराल. लेखन क्षमता विकसित करण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम कराल. विद्यार्थ्यांच्या प्रकट वाचनात कोणते दोष निर्माण होतात ते दोष तुम्ही कसे दूर कराल. हे जे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न तुम्ही आता चांगल्या प्रकारे त्याचे आन्सर देऊ शकतात. तर अशा प्रकारे हा एकच चॅप्टर आपण जो बघितला आहे श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अभिव्यक्ती कौशल्य हे 3 ते 4 प्रश्न होते इम्पॉर्टंट. ते त्यापैकी 2 येऊ शकता पेपरला. पहिलं म्हणजे अनुलेखन, श्रुतलेखन यातील फरक येऊ शकतो. वाचन, लेखन व श्रवण यातील दोष किंवा विविध प्रकार स्पष्ट करावं
त्याचे निकष सांगा हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. व्हिडिओ खूप जास्त लेंदी होत आहे, त्यामुळे मला असं वाटते की कुणी ते लास्टपर्यंत बघत नाही आहे. पण ठीक आहे, चला पुढच्या व्हिडिओमध्ये मी 1 किंवा 2च प्रश्न घेणार आहे व त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.